तयारी ते मंडप वगैरे सगळं झालेलं आहे. पण राज सदर केल्यानंतर तिथेसुद्धा एक गाईड खूप छान मदत करत होता. तिथून निघालो आणि आलो होळीच्या माळावर. या ठिकाणी सगळ्यांनी पुतळे दर्शन घेतलं आणि मग तिकडून आम्ही गेलो ते म्हणजे जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी. गडावरून सुंदर असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर तिथे एक आली ती म्हणजे प्रार्थना. ही प्रार्थनासुद्धा खूप मन प्रसन्न करून देणारी होती. राज सदरेवरचं हे दृश्य तर मनाला खूपच मोहून टाकणारं होतं. शिवगर्जनांनी संपूर्ण वातावरण हे भारावून गेलं होतं. आणि ही आहे राज सदर. मन प्रसन्न आणि आल्हाददायक असं वातावरण गडावर गेल्यानंतर होते. बोलतात ना, रायगडची हवा बोचरी पण गनिमांसाठी या ठिकाणी